नमस्ते। मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी। मी पुढील हवामानाबद्दल आलेलो असून तो पुढील प्रमाणे आहे। दिनांक 23 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते विदर्भात जाऊन ते मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत गुजरात राज्याकडे 30 सप्टेंबर पर्यंत जाणार असल्यामुळे राज्यात दिनांक 20 ते 28 सप्टेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र दिनांक 26 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता असून ते 28 सप्टेंबर रोजी जास्त दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी ते चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून 29 रोजी ते आंध्र व ओरिसा यापैकी कोणत्याही तरी किनारपट्टी भागातून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता असून त्यामुळे 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे। तसेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दरम्यान बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीमध्ये आपल्याकडे पावसाची शक्यता आहे। हा अंदाज अजून कोणीही दिलेला नसून तो मी आज रोजी देत आहे। पूर्वी जुलैमध्ये फक्त सांगितले होते की दिवाळीत पाऊस आहे। त्यानंतर हळूहळू थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यानंतर फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात व मार्चच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे। सदर अंदाज पुढील असा माझा आहे। नमस्ते।